कोल्यांची मुंबई बोलून कुठून भरती झाली इथे. आता आम्हाला दादागिरी दाखवतात ते लोक. ब्रिज बांधतो ना तो, ते खोदकाम चालू आहे ते आम्हाला मच्छी येत नाही. सगळे माहिती मंत्री म्हणजे फायदा आम्हाला करावं पाहिजे नाही. इकडे भाडं भरायला चाललंय 15,000 भाडं. लाईटचं बिल कसं भरायचं, पोरं कसं पोचायची, राशन पाणी कसं भरायचं आम्ही. पानी में आदमी को बैठने जगह नहीं, खरता गिरता है सरता है, इसको बना के देव. मोठा कोळीवाडा नाही म्हटलं तरी केलं पाहिजे ना. केलं पाहिजे. कोण करणार? कोणी येऊ दे, कोणी आलं तरी तेच आहे का आम्हाला ते मेहनत करायची आहे. सरकार काय मदत करते बघतच नाही ना, खाली शेतकऱ्यांना बघते. त्यांना वाटते काय हे हाय यांच्याकडे भरपूर आहे म्हणून बघत ना, पण आता परिस्थिती जी आहे ते आम्हालाच माहिती आहे काय आहे आणि काय नाही. तर मंडळी आज आपण आलो मुंबईच्या वर्सोवा भागामध्ये. तर वर्सोवा म्हणजे अर्थात कोळी बांधवांचा भाग, कोळी बांधवांचं गाव. माझ्या डाव्या बाजूला आहे फिश मार्केट. फिश मार्केटमध्ये जाऊ, कोळी बांधवांच्या नेमक्या काय समस्या आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्यांच्या मनात कोणता नेता आहे आणि कोणत्या नेत्याची बोट या निवडणुकीच्या वादळात तरंगणार आहे हे आपण आज जाणून घ्यायचा प्रयत्न करू. त्यामुळे काम करू, पहिलं फिश मार्केटमध्ये जाऊ. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला. राजा का राजा महाराजा सुरमय. आज आपण आलोय वर्सोवाच्या फिश मार्केटमध्ये. खरं तर काही कोळी महिला इकडे बसल्या, यांच्याशी आपण संवाद साधूया. काय विकताय? सुरमय, पापलेट, रावस, हलवा, कोलंबी, बांगड. आता सुरमई म्हणजे आपण जर पाहिलं मित्रांनो, तर जसं आपण पश्चिम महाराष्ट्रात वगैरे जातो, कुणी पाहुणा घरी आला त्यांच्याकडे बोकड कापला जातो. कोकणात आपण पाहिलं तर कोकणात कोंबडी कापली जाते. मुंबईत कुणी जर घरी आला तर मुंबईत सुरमई कापली जाते. आपल्याकडे माशांचा राजा म्हणजे सुरमई. आता मला सांगा, आपल्याकडे नेत्यांमध्ये राजा कोण, मुंबईचा राजा कोण आहे? मुंबईचा राजा एकनाथजी शिंदे. का हो, एकनाथ शिंदे का? हो आहे एकनाथजी शिंदे. आम्ही त्याला मानतो एकनाथजी शिंदेना. त्यांच्यामुळे आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना हे त्यांच्यामुळे आज चालू झालं. लय मावर माग बाबा, लय मावर माग. मग तुम्ही ना हे लोकांनी म्हटलं पाहिजे मावरं माग. माग ना आमची घ्यायलाच मच्छी महाग आहे तर विकायला काय सांगू. झोल्याला आमचे ना थोडं मावरं येतं. आमचे पाण्यात झोल्याला थोडं ते पाण्यात मावरत नाही ना, तर आम्ही मच्छी काय सेल करू असं झालं आम्हाला. तुमची काय बोट वगैरे आहे का? हाय स्वतःची बोट आहे आमची. किती खर्च येतो? किती खर्च येतो? दिवसाला 12,000 खर्च. मच्छीच नाही येईल. पाण्यामधून मच्छी निघेल तर आम्ही मच्छी देऊ ना. कोणाला मच्छीच नाही येत. ते ब्रिज बांधतो, तिथे काम चालू आहे, ते ब्रिजचं खोदकाम चालू आहे, तिथे आम्हाला मच्छी येत नाही. काय करता म्हणजे तुम्ही इकडे? आम्ही काय ना करत, कारण थोडं मच्छी घेतो, ऐकतो, कारण 50-100 भेटतो. नसून आमच्या बिल्डिंगवर काम करतो. इकडे भाडं भरायला चाललंय 15,000 भाडं. लाईटचं बिल कसं भरायचं, पोरं कसं पोचायची, राशन पाणी कसं भरायचं आम्ही. आता मच्छीच नाही राहिली दर्यामध्ये, काय करणार? खायचं गरीब माणसाने. काय झालं मच्छीच्या दर्यामधल्या? का काय झालं? दर्यामध्ये मच्छी प्रॉब्लेमच नाही. तिकडे माल देत नाही. सगळं फुलं बांधतात. गव्हर्नमेंट देत नाही बांधायला जायला. मुंबई आमचीच, कोल्यांची मुंबई बोलून कुठून भरती झाली इथे. आता आम्हाला दादागिरी दाखवतात ते लोक. कोण दाखवतो? म्हणजे दुसरे येतात ते बाहेर गावावरून आम्हाला दादागिरी दाखवतात. आता सगळ्यावर, आता डिझेलवर भाव, सगळ्यावर भाव वाढलेला आहे. कोल्यांची हालत एकदम खराब झालेली आहे. यहाँ पानी में आदमी को बैठने जगह नहीं, खरता गिरता है सरता है, इसको बना के देव तो पब्लिक आएगी इधर. बरोबर नाही? आणि मोठा कोळीवाडा नाही म्हटलं तरी केलं पाहिजे ना. केलं पाहिजे. कोण करणार? कोणी येऊ दे, कोणी आलं तरी तेच आहे का आम्हाला ते मेहनत करायची आहे. तुम्हाला पण करायला लागते ना. हो बरोबर ना. ही पण मेहनत करते. कोणी आला तर हिला बसून घालाल का? बोला, विचार तिला काय, बरोबर की नाही? हो थांबा. पहिला मच्छी अशीच भेटायची, आता मोठ्या होडी येऊनशी सगळे LED लाईटवर मच्छी पकडतात. त्यामुळे पूर्ण प्रॉब्लेम झालेला. आता छोट्या होडीना मच्छी नसते. पूर्वी कसे मच्छी
चंद्राच्या प्रकाशावर पकडायचे, आता नाही. आता LED मारूनशी मच्छी वर आणतात. सरकार काय मदत करत नाही का? सरकार काय मदत करते? बघतच नाही ना, खाली शेतकऱ्यांना बघते, आपल्या यांना बघत ना कोली. कारण त्यांना वाटते काय हे हाय यांच्याकडे भरपूर आहे म्हणून बघत ना. पण आता परिस्थिती जी आहे ते आम्हालाच माहिती आहे काय आहे आणि काय नाही. आता निवडणुका लागलेल्या आहेत, मतदान करावं लागेल. करणार की नाही मतदान? मतदान करा, आम्हाला मदत कर, मग मतदान करतो. सगळे माहिती आहे मंत्री, पण त्या फायदा आम्हाला करावं पाहिजे नाही. हा? काहीतरी द्यायला पाहिजे. तिकडच्या मावशी मगाशी म्हणाला की ते एकनाथ शिंदे 1500 रुपये देतात ना. कुठे आम्हाला ना देत, आम्ही माठानी माणसाला देत नाही. काय गं तुम्हाला 1500 रुपये देते महिन्याचे एकनाथ शिंदे? हा आम्हाला बोले 60 वर्ष झाली का नाही बोलते. नाराज आहात का? मग नाराजच आहे. आम्हाला काय मदत नाही तर काय मटकोला देणार नाही. आम्ही मच्छीच विकायला बसणार. सध्या या एपिसोडमध्ये इथेच थांबूया. पुढच्या भागात कुठे भेटायचं ते ठरवू. ही रिक्षा घेऊन आता आपण पुढे निघू आणि पुढच्या एपिसोडला जिथे ही रिक्षा थांबेल तिथे भेटू. चला.